नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री, राज्यशास्त्र विभाग, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे. मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधांमधील वास्तववाद या सिद्धांताची चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण आंतरराष्ट्रीय संबंधांमधील आदर्शवादाची चर्चा केलेली होती. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वेगवेगळ्या सिद्धांतांचा अभ्यास केला जातो आणि त्याचबरोबर या सिद्धांतांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंधांचाही विश्लेषण केला जातो किंवा वेगवेगळे सिद्धांत हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषणाला महत्त्वपूर्ण ठरतात. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधांमधील जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्यातील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत म्हणजे वास्तववाद, ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत. वास्तववादाशिवाय आदर्शवाद, निर्णय निर्मिती सिद्धांत, खेळ सिद्धांत, व्यवस्थावादी सिद्धांत असे अनेक सिद्धांत आहेत ज्या सिद्धांतांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंधांचं विश्लेषण केला जातो किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा अध्ययन केला जाताना आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जर आपण विचार केला वास्तववादाचा, तर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सर्वाधिक प्रभावित करणारा जो सिद्धांत आहे किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधांना जन्म देणारा जर कोणता सिद्धांत असेल तर तो वास्तववादी सिद्धांत आहे. वास्तववादी सिद्धांतामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अनेक दृष्टिकोन हे प्रस्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत वास्तविकता जुना असला तरी विशेष करून 1930 नंतर त्याचा विकास आपण पाहू शकतो किंवा 1930 नंतर वास्तववादाच्या आधारावर आंतरराष्ट्रीय संबंधांची चर्चा होऊ लागली किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार होऊ लागला. तसेच या सिद्धांताचा सर्वाधिक वापर जर कोणत्या कालावधीत झाला असेल तर तो कालावधी आहे शीतयुद्ध. शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वास्तववादाच्या आधारावर आंतरराष्ट्रीय संबंधांना तपासले गेले किंवा अनेक विचारवंतांनी वास्तववादी सिद्धांताचा आधार घेऊन आंतरराष्ट्रीय संबंधांचा विश्लेषण केलेला आपल्याला दिसतो. त्यामागील कारण म्हणजे शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये जी महाशक्ती आहेत अमेरिका आणि रशिया यांनी स्वतःच्या राष्ट्रहितांना जोपासण्यासाठी जी काही कृती केल्या किंवा कृतीवर आधारित जे परराष्ट्र धोरणांची प्रस्थापना त्या कालावधीमध्ये झाली होती त्या सगळ्यांचा अभ्यास विशेषतः वास्तववादाच्या आधारावर शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वास्तववादाला पुनर्जीवित करण्याचं काम किंवा वास्तववादाला एक स्थान प्राप्त करून देण्याचं काम हेन्स मार्गन्था नावाच्या विचारवंताने केलेलं आहे. या अमेरिकन विचारवंताने विशेष करून वास्तववादावर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांची कशी प्रस्थापना होते याचा विश्लेषण करण्यासाठी वास्तववादी सिद्धांताचा उपयोग केला. मार्गन्थांशिवाय एच. कार्ल, केनेथन थॉम्सन, हेनरी किव्हन्सराइट, जॉर्ज केनेथन इत्यादी अनेक असे विचारवंत आहेत ज्या विचारवंतांनी दुसऱ्या महायुद्धानंतर आणि विशेषतः शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये वास्तववादाला एक विशेष स्थान आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासामध्ये निर्माण करून दिलं. आणि एकूणच आपण म्हटलं तर वास्तववादी सिद्धांताला किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक अमेरिकन राजकीय विचारवंतांचा उगम आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने झालेला दिसून येतो किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन विचारवंतांनी विशेष प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामधीलच हेन्स मार्गन्था हे एक विचारवंत आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वास्तववादाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वास्तववादाचा आपण विचार केला किंवा वास्तववादाची आपण चर्चा केली तर आपल्याला असं दिसून येईल की वास्तववाद हा जो सिद्धांत आहे सत्ता आणि सुरक्षा या दोन घटकांवर केंद्रित असलेला सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारणाचे विश्लेषण सत्ता आणि राष्ट्रीय संबंधांच्या दृष्टिकोनातून केले जाताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच जे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं किंवा आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित होतात ही आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण जो आहे तो जी सत्ता आहे प्रत्येक राष्ट्राकडे असलेली सत्ता किंवा प्रत्येक राष्ट्राची जी काही राष्ट्रीय हितसंबंध आहेत त्याला जोपासण्यासाठी ही राजकारण आणि संबंध हे प्रस्थापित केले जातात. त्याचा एकूणच विश्लेषण जो केला जातो तो वास्तववादाच्या आधारावर विश्लेषण हा आपल्याला केला जाताना दिसून येतो. वास्तववादींचा असं मत आहे की व्यक्ती आणि राष्ट्र हे परस्पर भीतीतून किंवा असुरक्षिततेमुळे सतत सत्ता प्राप्तीचा प्रयत्न करत असतात. ते निरंतर प्रयत्न करत असतात की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला काय आपली सत्ता कशी प्रस्थापित करता येईल किंवा आपल्याकडे जास्तीत जास्त
पॉवर्स किंवा अधिकार कसे मिळवता येतील आणि त्यासाठी ते निरंतर प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असतात आणि त्यासाठी मोठ्या राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करत असतात आणि त्या संबंधांतून स्वतःचा स्थान किंवा स्वतःची सत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करत असतात. यामागील कारण म्हणजे त्यांना स्वतःची राष्ट्रीय संबंध सुरक्षित करायची आहेत आणि स्वतःचा संरक्षण हे करावायचं आहे आणि या संरक्षणाची भीती आणि त्याचबरोबर स्वतःच्या हितसंबंधांच्या भीतीमुळे सामान्यपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे वास्तववादी सिद्धांताच्या आधारावर अभ्यास केला जातो आणि त्या आधारावर वास्तववाद जो आहे तो बघून, वास्तविक घटना बघून हे राष्ट्र आपले निर्णय घेत असतात आणि स्वतःच्या राष्ट्रीय हितसंबंधांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील विशेषतः वास्तववाद जो आहे हा बुद्धी, अनुभव, तर्कशुद्धता आणि वास्तविकता यांना विशेष महत्त्व देतो. जी काही वास्तविकता आहे आणि त्या वास्तविकतेमध्ये आपली जी हितसंबंध आपल्याला पूर्ण करायची आहेत ती कशी पूर्ण होतील याचा तर्क लावून, आपल्या अनुभवाचा आधार आहे, आपली बुद्धीचा वापर करून ते स्वतःचे हितसंबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचबरोबर या सिद्धांतामध्ये कोणत्याही प्रकारची भावना, मूल्य, नीतिमत्ता, आदर्श तत्वांना महत्त्व नाही. कारण आदर्शवाद आणि मूल्यांना महत्त्व दिलं तर आपले हितसंबंध पूर्ण होतील याची शाश्वती मिळत नाही. म्हणून सामान्यपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्र वास्तववादाच्या आधारावर निर्णय घेत असतो आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रहित साध्य करणे हे प्रत्येक राष्ट्राचा अंतिम उद्देश आहे आणि अंतिम ध्येय असतो. आणि हे अंतिम ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले व्यवहार हे करत असतो किंवा आपल्या व्यवहाराच्या अनुषंगाने संबंध प्रस्थापित करत असतो. म्हणून वास्तववादी मानतात की प्रत्येक राष्ट्र स्वतःचे राष्ट्रहित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेच अंतिम ध्येय असतं आणि त्या अंतिम ध्येयाच्या आधारावरच ते राष्ट्र आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रस्थापित करत असतात. आणि वास्तववाद सिद्धांत विशेषतः राजकीय क्षेत्राला स्वायत्त क्षेत्र मानतो. व्यक्ती आणि जी काही राष्ट्रांची शक्ती आहे, सत्ता आहे, हे सगळं सामर्थ्यावर आधारित असतं. ते आदर्शवादावर किंवा नीतिमूल्यांवर आधारित असत नाही. वास्तववादामध्ये नैतिक मूल्यांना कधीच महत्त्वाचे स्थान दिले जात नाही किंवा वास्तववादी कधीही नैतिक मूल्यांना महत्त्वपूर्ण मानत नाही. प्रत्येक राष्ट्र हे सत्तेवर आधारित आहे आणि सत्ता मिळवण्यासाठीच प्रयत्न करत असतो आणि ही सत्ता राष्ट्रीय हितसंबंधांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून जेव्हा आपण एखादी सत्ता प्राप्त करतो तेव्हा नैतिक मूल्यांचा कधीही कोणीही आधार घेत नाही असे वास्तववादी मानतात. तसेच राजकीय क्षेत्रात जे संबंध आहेत ते संबंध विशेष करून राष्ट्रीय हितसंबंधांना गृहीत धरूनच निर्माण केले जातात. राजकीय क्षेत्रामध्ये असं होत नाही की मला एखादा नीतिमूल्य आवडत आहे आणि मी एखाद्याशी संबंध प्रस्थापित करावेत किंवा एखादा राष्ट्र आपल्याशी शत्रुताचेच संबंध निर्माण करत आहे पण आपण आदर्शवादी आहोत म्हणून त्याच्याशी चांगलंच आपण संबंध निर्माण करावेत. तो प्रयत्न होऊ शकतो. मात्र राजकीय क्षेत्रामध्ये कधीही जी काही हितसंबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला पूर्ण करावायची आहेत त्याला लक्षात घेऊन किंवा त्या हितसंबंधांच्या आधारावरच आपण वेगवेगळ्या राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करत असतो असं वास्तववादी मानतात. आणि विशेषतः वास्तववादी जे विचारवंत आहेत किंवा वास्तववादी जे सिद्धांत मांडणारे आहेत ते निरंतर आदर्शवादाला हे विरोध करतात. कोणत्या घटकांवर आदर्शवादाला विरोध करतात तर ते असे की वास्तववाद्यांच्या मते आदर्शवाद आंतरराष्ट्रीय राजकारण व संबंधांमधील समस्या सोडवण्यात अपुरा आहे आणि त्यामुळे त्यांचा विश्लेषण अपुरा पडल्यामुळे वास्तववाद्यांनी स्वतःच्या आधारावर एक वास्तववादी सिद्धांत मांडला. आणि या वास्तववादी सिद्धांतांचं मत आहे की मनुष्य हा स्वार्थी प्राणी नाही. आदर्शवादी मनुष्याला स्वार्थी प्राणी मानतात आणि वास्तववादी जे आहेत ते मनुष्याला स्वार्थी प्राणी मानतात. मात्र आदर्शवादी मनुष्याला एक चांगला मनुष्य मानतात. ते स्वभावाने निरंतर मनुष्य चांगला आहे, सहकार्याची भावना ठेवणार आहे असं आदर्शवादी मानतात. पण वास्तववादी बिलकुल त्याची उलट प्रतिक्रिया देतात की राजकारणामध्ये कोणताही मनुष्य हा स्वार्थी असू शकत नाही, तो स्वार्थीच असतो. कारण त्यांना स्वतःचे हितसंबंध पूर्ण करायचे असतील तर त्याला स्वतःचा स्वार्थ बघूनच ते हितसंबंध पूर्ण करता येतील. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदा आणि नैतिकता याला कोणतंच स्थान नसतो. जर माझ्या फायद्याचं जर एखादा निर्णय झाला असेल तर मी कायद्याला मान्य करणार. जर माझ्या हितातून निर्णय घेतला गेला नसेल तर मी तो कायदा मांडणार नाही. अशी भूमिका प्रत्येक राष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर असते.
म्हणजे नैतिकता ही दुसऱ्यासाठी, पण स्वतःसाठी जर आपला एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला असेल तर तेव्हा आपण नैतिकतेचं पालन करत नाही, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करत नाही, असं वास्तववादी मानतात. अशाच पद्धतीने चीनच्या संदर्भात आपण बघू शकतो की चीन असेल, अमेरिका असेल, रशिया असेल किंवा इंग्लंड असेल, यांच्या विरोधातील एखादा निर्णय असेल तर ते ही सगळी मोठी राष्ट्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये व्हिटोचा वापर करतात. अर्थात त्यावेळेस कायद्याचं उल्लंघन होत नाही किंवा नैतिकतेचं पालन होत नाही असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये स्वतःचे राष्ट्रीय हित साध्य करताना आपण कायदा आणि नैतिकतेला गौण स्थान देतो असं वास्तववादी म्हणतात. आणि आदर्शवादी म्हणतात की संघर्षमुक्त विश्वरचनेची आपल्याला निर्मिती करायची आहे. तर वास्तववादी म्हणतात की आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जगतामध्ये आपण कधीही संघर्षरत व्यवस्था आपण निर्माण करू शकत नाही जोपर्यंत राष्ट्र आहेत ते स्वतःचे हितसंबंध पूर्ण करण्यासाठी निरंतर संघर्ष करीत असतात. मग एकाच पातळीवर संघर्ष होत नाही, तर काही राष्ट्रांमध्ये एकाच पातळीवर मित्रत्व होतं तर दुसऱ्या पातळीवर किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये विरोधी होऊ शकतो. म्हणून संघर्षमुक्त विश्वरचनेची निर्मिती अशक्य आहे असं वास्तववादी मानतात. या वास्तववादी सिद्धांताची काही वैशिष्ट्य किंवा काही मूलभूत तत्त्व आपल्याला बघता येतील. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे सत्ता संघर्ष. राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय सत्ता प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, युद्ध हे कधीही न संपणारा संघर्ष हा निरंतर चालू असतो. म्हणजे अर्थातच प्रत्येक कालखंडामध्ये बघू शकतो लहान मोठे हे युद्ध झालेले आहेत. शांतता ही प्रस्थापित होते, परत युद्ध होतं, परत युद्ध होत झाल्यानंतर परत शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. अर्थातच संघर्ष हे निरंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असतो आणि हे संघर्ष लक्षात घेऊनच आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्र हे आपले निर्णय घेत असतात. राष्ट्रीयता साध्य करण्यासाठी सत्तेचा साध्य व साधन म्हणून उपयोग केला जातो. म्हणजे राष्ट्रीयता आपल्याला साध्य करायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जास्त राष्ट्रहित साध्य करणं, हा झाला सत्तेचा साध्य भाग. तर साधन म्हणून उपयोग म्हणजे आपल्याकडे जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून इतर राष्ट्रांवर दबाव आणून आपली हितसंबंध पूर्ण करून घेणे म्हणजे सत्तेचा साधन म्हणून उपयोग. अगोदर आपल्याला सत्ता मिळवायची आहे आणि सत्ता मिळाल्यानंतर आपल्याला सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रहित साध्य करायची आहेत किंवा राष्ट्रहितांची जोपासना करायची आहे. अशा दुहेरी पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्तेचा वापर केला जातो, साध्य आणि साधन म्हणून. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की राष्ट्रहित साध्य करत असताना किंवा साध्य करताना जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी शक्तीचा आणि सत्तेचा वापर प्रत्येक राष्ट्र करत असतो आणि सर्व अर्थाने करत असतो. साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टींचा वापर हे राष्ट्रहित साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या सत्तेचा वापर करतो. राष्ट्रांमध्ये सत्ता स्थान आणि क्षमतेनुसार अधिकार आणि स्थान असते. अर्थातच आपण सिरियल बघू शकतो किंवा आपण त्याची एक स्टेज लावू शकतो. अमेरिका, त्यानंतर रशिया, त्यानंतर चीन, त्यानंतर इंग्लंड, त्यानंतर फ्रान्स, या 5 राष्ट्र सगळ्यात वरती आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आपल्याला दिसून येतात. अर्थात सत्तेची वर्गवारी केली किंवा सत्तेचे स्तर लावले तर आपल्याला ही 5 राष्ट्र सगळ्यात वरती दिसतील. त्यानंतर विकसनशील जे देश आहेत त्यांच्यामध्ये जर आपण सत्तेच्या स्थानामध्ये भारताला वरच्या क्रमांकावर ठेवू शकतो, जपानला वरच्या क्रमांकावर ठेवू शकतो. अर्थातच राष्ट्रांचे जे सत्तास्थान आहेत त्यांची जी क्षमता आहे किंवा त्यांच्याकडील जी अधिकार आहेत या आधारावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं स्थान हा निश्चित होत असतो. त्याचबरोबर सत्तेच्या आधारावर राष्ट्रांचे स्थान ठरत असले तरी कायद्याच्या पातळीवर ते राष्ट्र सगळे समान असतात, कारण ते सगळे राष्ट्र सार्वभौम आणि स्वतंत्र आहेत. भारत हा सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे, अमेरिका ही सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे. पण दोघांची तुलना केली तर भारतापेक्षा अमेरिका हा वरच्या स्थानीच आपल्याला दिसून येईल. अर्थातच सगळे कायद्याच्या अनुषंगाने समान असले तरीही जी वैयक्तिक सत्ता आहे राष्ट्राची त्या सत्तेच्या आधारावर आपण बघू शकतो की त्यांचे स्थान खालीवर असू शकतात किंवा त्यांचे स्थान हे ठरत असतात. त्या अनुषंगाने चीन, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स ही जी व्हिटो दारीत असलेली राष्ट्र आहेत ही आपल्याला वरच्या स्थानावर दिसू शकतात. त्यानंतर वास्तववाद्यांच्या मते देशांतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र आणि वेगळे असते. जे आपण देशासाठी धोरण आखतो किंवा जी गृहनीती आपली असते ती स्वतंत्र असते आणि परराष्ट्रनीती ही स्वतंत्र असते. आणि ह्या परराष्ट्र नीतीमध्येही आपण बघू शकतो की प्रत्येक राष्ट्रासाठी असलेली नीती ही वेगळी असते. अर्थातच भारताची परराष्ट्र नीती पाकिस्तानसाठी वेगळी असेल, चीनसाठी वेगळी असेल, अमेरिकेसाठी वेगळी असेल.
म्हणजे अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला जी हितसंबंध पूर्ण करायची आहेत किंवा हितसंबंध साध्य करून घ्यावायची आहेत, त्या अनुषंगाने आपण आपला परराष्ट्र धोरण प्रत्येक राष्ट्रासाठी स्वतंत्र आणि वेगळे हे निर्माण करत असतो. व्यक्ती आणि राष्ट्राचे वर्तन एकसारखे असते. ज्याप्रमाणे व्यक्ती हा वर्तन करत असतो, व्यक्ती ही इतर व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करत असताना ज्याप्रमाणे आपलं वर्तन करत असतो, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या वर्तनाला प्रभावित होऊन राष्ट्रांचं वर्तन आपल्याला बघता येईल किंवा व्यक्तीच्या वर्तनावर आधारित राष्ट्राचं वर्तन होत असतो. पंतप्रधान कोण आहे किंवा राष्ट्राध्यक्ष कोण आहे याच्यावर आपण ठरवू शकतो की त्या राष्ट्राची नीती, त्या राष्ट्राचे धोरणं कशी असतील किंवा आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील. कारण व्यक्तीच्या वर्तन जो आहे तो वर्तन त्या राष्ट्राच्या जी शासकीय संस्था आहे त्या शासकीय संस्थांना प्रभावित करतात आणि ती शासकीय संस्थांचा प्रभाव मग आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पडत असतो. म्हणूनच व्यक्ती आणि राष्ट्राचे वर्तन एकसारखे असते आणि ज्या प्रेरणा व्यक्तीच्या वर्तनाला प्रभावित करत असतात त्याच प्रेरणा राष्ट्राच्या वर्तनालाही प्रभावित करत असतात. ज्याप्रमाणे व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना वर्तन करत असतो, त्याचप्रमाणे राष्ट्र आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये वावरत असताना वर्तन करत असतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही विशेषतः राष्ट्रकेंद्रित व्यवस्था आहे. ज्याप्रमाणे समाज हा व्यक्तिकेंद्रित व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही राष्ट्रकेंद्रित व्यवस्था आहे. कारण राष्ट्रांना एकत्रित करून आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही निर्माण होत असते. म्हणून वास्तववादी म्हणतात की आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही राष्ट्रकेंद्रित व्यवस्था आपल्याला पाहता येते. त्याचबरोबर राष्ट्रहितांमध्ये परिस्थितीनुसार राष्ट्र हे बदल करीत असतात. जशी परिस्थिती असेल तसा बदल प्रत्येक राष्ट्र परिस्थितीनुसार स्वतःच्या राष्ट्रहितसंबंधांमध्ये करत असतो. कारण कालांतराने समस्या हे बदलत आहेत, कालांतराने गरजा हे बदलत आहेत आणि हे गरजा ज्या पद्धतीने बदलतील त्याप्रमाणे राष्ट्राची जी हितसंबंध आहेत किंवा राष्ट्रांची जी हितं आहेत ही बदलतात. आज ग्लोबलायझेशनमध्ये मुक्त अर्थव्यवस्थेमधून आपल्याला जास्तीत जास्त स्वतःची आर्थिक विकास करून घेणे हा राष्ट्रहित भारताचा आहे. आणि त्या अनुषंगाने कालांतराने किंवा जी परिस्थिती असेल, जसा पर्यावरण असेल, जसा वातावरण आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल त्या पद्धतीने राष्ट्रहितांमध्ये सुद्धा परिवर्तन करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रहितांच्या पूर्तीसाठी वास्तववादाचा विचार करून राष्ट्र हे साम दाम दंड भेद इत्यादींचा उपयोग करतात आणि आपले राष्ट्रहितसंबंध हे पूर्ण करत असतात. कारण प्रत्येक राष्ट्राचा अंतिम ध्येय काय असतो? राष्ट्रहितसंबंध साध्य करणे असतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा पालन हे राष्ट्र आपल्या सोयीनुसार करतात. मी पूर्वी पण म्हटलं की माझ्यासाठी योग्य निर्णय असेल तर मी त्या निर्णयाचा नैतिकतेने पालन करणार. जर माझ्या विरोधात निर्णय असेल तर मी त्या निर्णयाचा विरोध करेन आणि मला तो आंतरराष्ट्रीय कायदा मान्य नाही असं मी गृहीत करेन आणि त्या कायद्याचा विरोध करेन. म्हणजे नैतिकता ही आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून पालन केली जात नाही, तर राष्ट्राच्या सोयीनुसार त्याचं पालन होतं. राष्ट्राच्या स्वतःच्या निर्णयाला किंवा आपण जे म्हणू शकतो राष्ट्राच्या संदर्भात घेतलेला निर्णय हा राष्ट्राचा फायद्याचा असेल तर तो आंतरराष्ट्रीय नैतिकतेच्या अनुषंगाने त्याचं पालन करेल आणि जर त्याच्या विरोधात गेला असेल तर तो आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा पालन करणार नाही असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण बघू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे सत्ता संघर्ष आहे. राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय सत्ता प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असतात. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढी सत्ता राष्ट्राकडे असेल तेवढे त्याचे हितसंबंध पूर्ण होतील किंवा इतर राष्ट्र त्याच्याशी संबंध प्रस्थापित करतील. अमेरिकेशी सगळे राष्ट्र संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. का? कारण त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सत्ता आहे. जेवढी सत्ता जास्त असेल तेवढी अनेक राष्ट्रांशी संबंध हे वाढतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्र ही सत्ता प्राप्ती करण्याचाच प्रयत्न करत असतो. त्याचं उदाहरण आपण बघू शकतो की संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये 5 राष्ट्रांना व्हीटोचा अधिकार आहे, पण मागणी सध्या होत आहे की ही संख्या 5 राष्ट्रांची संख्या वाढवून 10 वर करण्यात यावी आणि 10 राष्ट्रांना व्हीटोचा अधिकार देण्यात यावा. मग ही 5 राष्ट्र कोण? मग यासाठी सत्ता संघर्ष सुरू आहे. तो सत्ता संघर्ष आशियामधून जापान आणि भारतामध्ये बघू शकतो. त्यानंतर पाकिस्तानही त्याची मागणी करत आहे. तर आपण दक्षिण अमेरिका खंडामध्ये गेलो तर ब्राझील आणि अर्जेंटिना हे निरंतर संघर्ष करत आहेत की त्यांच्यामधून एका राष्ट्राला त्या 10 राष्ट्रांमध्ये घेण्यात यावं. म्हणजे सत्ता जेवढी राष्ट्राकडे असेल तेवढे त्याची हितसंबंध पूर्ण होतील आणि अनेक राष्ट्र हे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐकतील. अशा भूमिकेतून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्र हे करत असतो. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता हे कधीही
न संपणारा संघर्ष आहे आणि याची चर्चा आपण अगोदरही केलेली आहे की शांतता ही निरंतर राहू शकते असं नाही आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर कोणत्या ना कोणत्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष हे सुरूच असतं आणि राष्ट्रीयता साध्य करण्यासाठी सत्तेचा साध्य आणि साधन म्हणून उपयोग केला जातो. याची चर्चा आपण या अगोदर केलेलीच आहे. तर एकंदरीत आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात वास्तववाद हा जो सिद्धांत आहे एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. आदर्शवादाची प्रतिक्रिया म्हणून हा सिद्धांत पुढे आला किंवा उदयास आला आणि संबंध आणि राजकारणात सत्ता हा प्रमुख घटक असतो असे हे वास्तववादी मानतात आणि त्या अनुषंगाने सत्ता प्राप्ती, सत्तेचे रक्षण, सत्तेची वाढ हा राजकीय प्रक्रियेचा प्रमुख गाभा आहे. म्हणून प्रत्येक राष्ट्र सत्ता प्राप्तीचा प्रयत्न करत असतात आणि असलेली सत्ता जी आहे त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर जी सत्ता माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये कशी वाढ होईल, अजून मला कसे अधिकार प्राप्त होतील याचा प्रयत्न निरंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असतात. आणि हे सगळं जे आहे हे सगळं राजकीय प्रक्रियेचा प्रमुख गाभा आहे आणि ते केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्थान टिकवता येणार नाही असे वास्तववादी मानतात. आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर या वास्तववादी सिद्धांताच्या आधारावर विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंधांचं विश्लेषण केला जातो आणि एक ज्याला आपण म्हणूया की आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तववादी सिद्धांताने एक नवीन दिशा दिली आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना कशा पद्धतीने अभ्यास करता येईल आणि वास्तविक घटना आपल्याला गुरेत धरून कशा पद्धतीने त्याचा विश्लेषण करता येईल. अर्थातच भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांचा अभ्यास करायचा आहे तर वास्तविक घटना बघून आपल्याला त्याचा संबंध जो आहे त्याचं विश्लेषण करता येईल असे वास्तववादी म्हणतात. आणि हे एक महत्त्वपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना दिशा देणारा असा एक हा वास्तववादी सिद्धांत आहे ज्याची आज चर्चा आपण इथे केलेली आहे. धन्यवाद.